हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत जॉन लॉक। ओके, तर जॉन लॉकचा हा सेकंड व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही माझा पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये पूर्ण आपण प्रस्तावना सांगितलेली होती। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत, तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे सांगितले आहे की आयडियाज अँड देअर क्लासिफिकेशन, म्हणजे कल्पना आणि त्याचे वर्गीकरण कसं असलं पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे जॉन लॉक म्हटलं की काय येणार आहे, अनुभववादी दार्शनिक असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे जेही त्यांनी सांगितलेलं आहे ते काय म्हणतात की सगळं माझ्या अनुभवाद्वारेच आपण इथे सांगू शकत असतो। काही बुद्धीमध्ये पहिलेही जन्मजात नसते, ते म्हणतात ना आईच्या पोटातून कोणी काही शिकून येत नाही। जसं जसं आपण मोठं होत असतो तसंच आपण समाजामध्ये वावरत असतो, त्याचप्रकारे आपली जी सायकोलॉजी आहे, जी मानसिकता आहे तर ती सगळी काय असते बदलत जाते, ते आपण अनुभवाद्वारे शिकत असतो। लक्षामध्ये तर आता कल्पना आणि त्याचे वर्गीकरण कसे म्हटलेले आहे तर हे आपण इथे या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ असणार आहे सेकंड। चला, ज्ञान हे कल्पनात्मक असते, अर्थात ते कल्पनांनी बनलेले असतात। ठीक आहे, एसे इज कन्सर्निंग अँड ह्युमन अंडरस्टँडिंग ही जी हे जे निबंध आहे, हे जे ग्रंथ आहे लॉकचे, याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण आणि वर्गीकरण हे दोन्ही इथे केलेले असणार आहे। आणि हे जे एसे इज अ कन्सर्निंग अँड ह्युमन अंडरस्टँडिंग ही जी त्यांची ग्रंथरचना आहे खूप महत्त्वाची असणार आहे। ठीक आहे, आलं लक्षामध्ये। आणि म्हणूनच लॉकचे स्पष्ट असे मत आहे की मानवी मन हे काय असते, रिक्त असते। म्हणजे जे आपलं मन आहे ते एकदम रिक्त असते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं लिहिलेलं नसते। ओके, आलं लक्षात। म्हणजे बघा, जसं आता तुम्ही म्हटलं की जॉन लॉक तुम्हाला अभ्यासात आहेत, ठीक आहे, तुम्हाला फक्त माहीत होतं, पण त्याच्यातली त्यांची थेअरी माहीत होती का, त्यांनी काय म्हटलेलं आहे हे माहीत होतं का, नाही ना। जसं जसं तुम्ही वाचाल किंवा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल अरे याच्यामध्ये तर हे सांगितलेलं असणार आहे। म्हणजे तुम्हाला पहिले काहीच तुमच्या मनात नसते, फक्त तुम्हाला फक्त एक काय म्हणून आपण फक्त स्लाईड असते, कोरी असते, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करता, लिहत असता। ठीक आहे, नंतर त्यांच्याकडे ज्या काही कल्पना प्राप्त झालेल्या असतात त्या केवळ अनुभवाच्या आधारावरतीच ते करत असतात। म्हणजे तुमचं मन पूर्ण कोरी स्लाईट असते, कोरी पाटी असते, त्याच्यावर जसं जसं आपण लिहत असतो त्याचप्रमाणे आपलं काय ते अनुभवाद्वारे आपण शिकत असतो। कोणी पण पहिले मी म्हटलं की कोणी आईच्या पोटातून म्हणजे जन्म घेते तेव्हा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये नसते, जन्मजात कुठल्याच गोष्टी नसते, ते अनुभवाद्वारेच ते लोक काय करतात, घेत असतात। आता मी हे व्हिडिओ बनवणं शिकलेली आहे, तर मी काहीच्या पोटातून घेऊन आलेली आहे का, नाही। त्याच्यामध्ये पण मला 5-6 वर्ष इथे माझं काढावा लागला, तेव्हाच मी इथे आपलं यूट्यूब चॅनल इथे ओपन केलेलं असणार आहे लक्षामध्ये। आणि म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन पोचलेली असणार आहे, म्हणजे अनुभवाद्वारेच केलेलं आहे। ठीक आहे, लक्षामध्ये। तर चला, कोणत्याच प्रकारच्या कल्पना या जन्मजात नसतात, ही लॉकची ठाम भूमिका आहे। म्हणजे ते म्हणतात की ज्याही आपल्याला कल्पना होते, जेही आयडिया जसे हे जन्मजात नसतात, तर ते फक्त अनुभवाद्वारेच इथे आपल्याला होत असतं। चला, बुद्धिवादी तत्ववेत्यानुसार मानवी मनात जन्मापासूनच काही कल्पना या तर विद्यमान असतात, पण या लॉकचे पूर्णपणे त्याचे काय केलेले आहे, खंडन केलेले आहे। बुद्धिवादी म्हणजे कोण असणार आहे, तिघजण असणार आहे। कोण, पहिले डेकार्त, नंतर स्पिनोझा, नंतर लायब्निझ। ओके, हे जे आहे बुद्धिवादी असल्या कारणाने ते म्हणतात की आम्ही बुद्धीच्या आधारावरच आपले काय तर जन्मजात असतात, पण लॉकचे विचार आहे की त्यांनी पूर्ण खंडन केलेलं आहे, त्यांनी पूर्ण नाही म्हटलेलं असणार आहे। ते म्हणतात की असं काहीच नसते आणि सर्वच प्रकारच्या कल्पना या अनुभवजन्य असतात, अशा प्रकारची भूमिका इथे लॉकने इथे घेतलेली असणार आहे। म्हणजे जेही असते ते अनुभवाद्वारे असते, जन्मजात कुणीही काही घेऊन येऊ शकत नाही। आता बघा, तुम्ही 1 2 3 4 जेव्हा टेबल म्हणायला शिकले, फाडे म्हणायला शिकले, किंवा A to Z जेव्हा तुम्ही अल्फाबेट बनायला शिकलेले आहात, त्यातून तुम्ही आईच्या पोटातून जन्माला आले तेव्हापासूनच शिकलेला आहात का, अरे नाही बाबा मी खूप शिकलेला आहो, आता मला शिकायची गरज नाही, असं असते का। अरे आईपासून आपण जेव्हा सुरुवात करतो तर हे पहिले काहीच नसते म्हणते, हे नंतर अनुभवाद्वारे जेव्हा आपल्याला कोणी सांगत असते, थर्ड पर्सन, सेकंड पर्सन, तर तेव्हाच आपल्याला हे कळत असते लक्षामध्ये। चला, अनुभव या 2 प्रकारचे असतात, एक आहे संवेदन आणि असलं पाहिजे, दुसरं असलं पाहिजे म्हणतात की स्वसंवेदन। चला, संवेदनने स्वसंवेदन कळलेलं आहे, आपण त्याला म्हणतो की चिंतन विचार।
ठीक आहे. आता या दोन मार्गांनीचं ज्ञान आत्मा आणि मनाच्या ठिकाणी साठवलेले असतात अथवा जमा झालेले असतात. अगदी सुरुवातीला मन हे अगदी काय असते, कोरी स्लाईडसारखं असते. ठीक आहे, कोरी पाटी असते. म्हणजे तुम्ही म्हणाल की जसं आपण अंधाऱ्या खोलीमध्ये आहोत आणि नंतर संवेदन आणि सहसंवेदनाच्या द्वारे कोऱ्या अथवा रिकाम्या मनावर अनुभवायचे असे जसे जे आपण म्हणतो ठसे उमटतात, त्याच प्रकारे हे काय असे ज्ञान असते. जर बघा आता मी याच्यामध्ये ही जी PPT आहे ही बनवलीच नसती का, नसती बनवली तर तुम्ही हे फक्त पांढरीच मी PPT ठेवली असती, याच्यावरती काही लिहिलेलंच नसतं, तर हे तुम्हाला दिसलं असतं का मी तुम्हाला काय शिकवत आहे. बोलून तर मी राहिलेलीच आहे, पण जेव्हा आपण बोलल्याने आणि जेव्हा लिहिल्याने जेव्हा आपण सांगत असतो, दोन्हीचं इंटरॅक्ट जेव्हा होत असते तेव्हा समोरच्याला कळणार आहे. कळलं लक्षामध्ये. आणि ते म्हणतात की जसं आपण एखाद्या कोऱ्या पाटीसारखं असते, एखादी कोरी स्लाईट असते किंवा एखादा एकदम ब्लँक जो आपण म्हणून की आपण एका फळा असतो त्याच्यावर जोपर्यंत आपण लिहत नाही, जोपर्यंत पेन्सिलनी किंवा पेनानी किंवा खडूनी किंवा चॉकनी लिहत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही लिहिलेलं असतं का, नाही. लक्षामध्ये. म्हणून हे जे कोरी पाटीचं कॉन्सेप्ट आहे लॉकने सांगितलेलं असणार आहे. ज्याप्रमाणे अंधार झाल्याच्या नंतर अंधाऱ्या खोलीमध्ये आपल्याला काही दिसत नाही, जर आपण त्याच्यामध्ये टॉर्च लावून बघितलं, एखादा लाईट लागला, तेव्हाच आपल्याला कळते की इथे काय असणार आहे. लक्षामध्ये. मग ते कशामुळे होते तर ते म्हणतात की संवेदन आणि सहसंवेदनाद्वारेच इथे आपल्याला ते पाहायला मिळत असते. चला आता या दोन मार्गातील अनुभवरूपे ज्ञानप्रकाश मनावर पडतो आणि मनाच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होत असते. बरोबर आहे. आता तुम्हाला पहिलेच म्हटलं की मन काय असतं, कोरी पाटी असते, कोरी स्लाईड असते. आता ज्या प्रकारे तुम्ही एज्युकेशन घ्याल किंवा कोणती एखादी गोष्ट शिकाल त्या पहिले ते तुम्हाला माहिती नसते, पण जसं तुम्ही वरती जात असता तसं तुम्हाला माहीत होतं की याच्यामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे आणि काय काय इथे सांगायचं असणार आहे. आणि म्हणूनच सर्वच प्रकारचे प्रत्यय अथवा कल्पना या दोनच मार्गांनी प्राप्त होत असतात. आणि ते म्हणतात की या संवेदन व पूर्ववर्ती असते आणि स्वसंवेदन हे अनुवर्ती असते. ते म्हणतात हे जे संवेदन आहे हे पूर्ववर्ती असले पाहिजे आणि स्वसंवेदन आहे अनुवर्ती असले पाहिजे, म्हणजे नंतर असले पाहिजे ना. जसं डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे जे बाह्य इंद्रिय आहेत त्याप्रमाणे संवेदन आहेत. आणि मन हे काय आहे, अतिंद्रिय आहे. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ जे आहे आपल्या बाहेर असते, अंग असते, पण मन कसं असते, आंतरिक असते. मन कोणाला दिसतं का, नाही. ते म्हणतात नाही मन हसत आहे की रडत आहे हे आपल्यालाच माहीत असते. आज आपण सॅड आहो की एकदम म्हणजे एकदम आपण म्हणू की एकदम प्लेझिनेस आपल्याला दिसून आलं का आपण हसून राहिलेलं आहे, फक्त आपल्यालाच कळत असते. हे आपण दुसऱ्याला सांगू शकतो का, नाही. जर चेहऱ्यावरती खूपच एकदम रडाचे त्याचे भावांनी तरच लोकांना कळेल. जर मन रडत आहे ते कोणाला समजते का, नाही. ते म्हणतात ना दिल टूटा है तो ये हमको ही मालूम है कि दूसरे को कैसे मालूम होगा, ऐसा जे आपण म्हणत असतो फिल्मी डायलॉग, तर त्याच्यानुसार थोडंसं कंपॅरिझन करायचं. चला तर लॉकची ही भूमिका आहे डेकार्टच्या अगदी विरुद्ध पाहायला मिळत असते. कारण डेकार्ट जे आहे हे काय आहे, बुद्धिवादी दार्शनिक आहे. ते म्हणतात की सगळं काय असे बुद्धीनीच होत असं जन्मजात असते. पण यांची जे लॉकची आपण कॉन्सेप्ट बघितली तर त्यांच्या एकदम अपोजिट डायरेक्शननी हे काम करत आहे. म्हणून डेकार्टने असे मत आहे की आपणास सर्वप्रथम आत्मा आणि मनाचे ज्ञान होत असते आणि नंतर आपल्याला बाह्य वस्तूचे ज्ञान होत असते. आणि हे ज्ञान कशामुळे होते तर संवेदनमुळे होत असते. आणि या विपरीत लॉकचे असे मत आहे की आपणास सर्वप्रथम बाह्य विषयाचे ज्ञान होत असते आणि त्याच्यानंतर आंतरिक विषयाचे आपल्याला इथे काय होत आहे, ज्ञान इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे डायरेक्ट अपोजिटच म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, पहिले आपल्याला आत्म्याचं ज्ञान होते, म्हणजे मी विचार करते म्हणून मी आहे, कोजिटो इर्गो सम. तुम्ही डेकार्टचा जर व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये बघून घ्या आत्म्याचे स्वरूप कसे होतं. कोजिटो इर्गो सम, आय थिंक देअरफॉर आय एम, मी आहे म्हणून मी विचार करत आहे, मी विचार करते म्हणून मी आहे. लक्षामध्ये. पण लॉकचे विचार आहे का, ते म्हणतात काही नाही, आत्मा आणि मनाचं काही नाही म्हणतात. हे सगळं बाह्य वस्तू आहे, त्याच्यानंतर आपल्याला आंतरिक वस्तू इथे पाहायला मिळत असते. चला वर जे आपण जेही सांगितलेलं आहे सगळं ते प्रत्ययात्मक ज्ञान अथवा कल्पनात्मक आयडियाचं ह्या ज्या कल्पना म्हणजे काय तर याचा विचार करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर मानव जर विचार प्रक्रियेत ज्या ज्या वस्तू बुद्धीचा विषय बनतात त्या सर्वांसाठी काय करतात, तो प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तो प्रत्यय करतो. म्हणजे ज्या ज्या वस्तू बुद्धीला पटणार आहे, बुद्धीचा विषय असणार आहे त्याचे ते प्रत्यय करणारच असणार आहे. आता कल्पना म्हणजे आयडिया या शब्दाचा उपयोग जर केला
आपण, तर ते म्हणतात की प्रत्यक्ष विचार विषयांना कल्पना अथवा प्रत्यय असे म्हटले जात असते. म्हणजे बुद्धीला जे विषय पटणार आहे त्याला आपण प्रत्यय म्हणणार आहोत, आणि जे आपण म्हणू की प्रत्यक्ष जे होणार आहे किंवा प्रत्यक्षाचा जे विचार करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रत्यय किंवा कल्पना असं म्हटल्या जाणार आहे. तर चला लॉकचे मत काय आहे, हे दोन्ही गोष्टी जर विचार केला आज आपण, तर लॉक काय म्हणतात की मी अनुभववादी तर दार्शनिक आहेच आहे, अनुभववादाचा जनक पण मला म्हटल्या जात असते. तर त्याच्यामध्ये दोनच इथे प्रत्ययाची गोष्ट केली जाते. एक असली पाहिजे सरळ, लक्षामध्ये सरळ आयडियाज, त्याच्यानंतर असणार आहे एकदम जे सिंपल आयडियाज असणार आहे, आणि त्याच्यामध्ये कल्पना आणि मिश्र म्हणजे काय असणार आहे, कॉम्प्लेक्स असणार आहे. सेकंड याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे दोनच अशा कल्पना म्हटलेल्या आहे की सरळ आणि काय असणार आहे, मिश्र कल्पना इथे वापरलेला मिक्स, आपण म्हणतो मिक्स व्हेजिटेबल त्या प्रकारे. ते म्हणतात की सरळ कल्पनांची उत्पत्ती ही संवेदन आणि स्व दोन्हीपासून होत असते. म्हणजे जे सरळ प्रत्यय असे सिंपल प्रत्यय असते ते संवेदन आणि स्वपासून होत असते, म्हणजे स्वतःपासूनच होत असते. आणि मिश्र जे असते याच्यामध्ये जेव्हा सरळ कल्पनापासून जे होतात ते बुद्धी निष्क्रिय असते. म्हणजे जेव्हा सरळ कोणतीही पण गोष्ट असते, मिश्र कल्पना या सरळ किंवा कल्पनापासून जेव्हा आपली आयडियाज तयार होते त्याच्यामध्ये बुद्धी कशी असली पाहिजे, ते निष्क्रिय असली पाहिजे. पण जेव्हा मिश्र कल्पनांची जेव्हा आपण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती कशी असली पाहिजे, सक्रिय किंवा सरळ कल्पना इथे असली पाहिजे, म्हणजे सिंपल आयडियाज इथे असली पाहिजे. ठीक आहे. आता बघा ना, तुम्हाला जर एखादी सब्जेक्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही म्हणाला जाऊ दे लवकर होऊन जाते हा सब्जेक्ट, म्हणजे तुमची बुद्धी काय तुम्हाला सांगते अरे लवकर होणारा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. पण एखादा जर विषय तुम्हाला एकदम कसं म्हणजे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होत असेल तर तुम्हाला अरे बापा मला तो पहिले विषय काय करायला पाहिजे, नाही तर मी तर फेल होऊन जाईल. म्हणजे ही जी आपल्याला म्हणजे सक्रिय आणि निष्क्रियतेची जेव्हा भावना येत असते तेही कशामुळे होत असते, अनुभवाद्वारे होत असते. म्हणजे एक जर सब्जेक्ट तुम्हाला चांगला वाटत असेल, दुसरा सब्जेक्ट जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, पहिले कठीण विषयाचे तुम्ही काय करता, अभ्यास करत असता. आता सोपीच विषय आहे आता रात्रभरात केला की दुसऱ्या दिवशी पेपर दिला तरी चालते, असं आपली काय असते सायकोलॉजी असते, मेंटॅलिटी असते. त्यामुळे ते म्हणतात की सरळ जी कल्पना असते या बाह्य अथवा आंतरिक प्रत्यक्षापासूनच काय होते निर्माण होत असते, आणि तेच काय आहे प्राथमिक कल्पना इथे असणार आहे. चला, सरळ कल्पना या बाह्य अथवा आंतरिक विषयापासून उत्पन्न झालेल्या असल्यामुळे ते कसे असले पाहिजे ना, स्वयंसिद्ध असल्या पाहिजे ना, आणि त्यामध्येच कसल्याच प्रकारचे मिश्रण असत नाही. ठीक आहे. सरळ म्हटलं, सिंपल म्हटलं की त्याच्यामध्ये कुठले ना कुठं मिक्स व्हेजिटेबल होणार आहे का, नाही. एक भाजी जर बनवतं म्हटलं, वांग्याची भाजी बनवते मग तुम्ही वांग्याचीच भाजी बनवाल. ठीक आहे. मिक्स म्हटलं तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल टाकूनच त्याच्यामध्ये भाजी बनवणार आहे. त्याच प्रकारे ते म्हणतात की सरळ जेव्हा कल्पना असते तर त्या फक्त आणि फक्त काय असे एकाच विषयावरती विषय केंद्रित करतात, आणि ते कशा असल्या पाहिजे ना, स्वयंसिद्ध असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर सरळ कल्पनांचे ग्रहण करते त्यावेळी बुद्धी निष्क्रिय असते, आणि सरळ कल्पना हे एकाच प्रकारची इंद्रियानुभूती पण आपल्याला पाहायला मिळत असते. तर मग आता सरळ कल्पनाचे जे 4 प्रकारचे इथे आपल्याला आयडिया सांगितलेली आहे ते कोणते आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, पहिलं आहे एका बाह्य इंद्रियाद्वारा प्राप्त होणारी कल्पना. बाह्य म्हणजे जसं आता म्हटलं की ज्याच्यापासून तुम्हाला रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द या सगळ्यांचं जेव्हा अनुभूती होत असणार आहे त्याला त्यांनी काय सांगितलेल्या बाह्य गोष्टी सांगितलेल्या असणार आहे. सेकंड आहे ते म्हणतात की एकापेक्षा अधिक बाह्य इंद्रियाद्वारा प्राप्त होणारी कल्पना. म्हणजे एकापेक्षा अधिक जेव्हा आपल्याला काय म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते बाह्य इंद्रियाद्वारे, आपल्याला जी कल्पना आहे, जे आयडियाज निर्माण होत असते ते कशामुळे, तर ते म्हणतात विस्तार, आकृती आणि गतीमुळे इथे होणार आहेत. तिसरा पॉईंट असणार आहे ते म्हणतात की अंतःकरण म्हणजे स्वसंवेदनाने प्राप्त होणारी कल्पना. आता अंतःकरण म्हणजे काय, तर माझं मन तुम्हाला दिसत आहे का, की तुमचं मन मला दिसत आहे. आता तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता लोटूनही गेलेले असणार आहे, झोपूनही गेलेले असणार आहात, तरी मला इथे कळत आहे की अरे तुमचं मन तर इथं सोनेगावला गेलेलं आहे आणि तुम्ही तुमचं मन कुठे घेत आहे, अमेरिकेला गेलेलं आहे. म्हणजे जे अंतःकरण असते हे सहसंवेदनाने प्राप्त झालेले असते. त्याच्यामध्ये तुमची स्मृती म्हणजे विचार करा, आपण कधी कधी विचार करताना पण आपले जे आहे डोकं
डोकं डायरेक्ट दुसऱ्याच कल्पनेकडे चाललं जातो. कधीकधी आपण हसून देतो तर कधीकधी रडायचं पण आपल्याला काय होते, आपल्याला वेगळ्याच गोष्टी आठवल्या तर आपण रडतही असतो. आणि संशय, संकल्प आणि हे जे आहे चिंतन वगैरे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये अंतःकरणामध्ये आलेल्या आहे. चौथा आहे बाह्य इंद्रिय आणि अंतइंद्रिय मन यांच्या संवेदनाने प्राप्त होणारी कल्पना. आता बाह्य आणि आंतरिक दोन्हीमुळे इथे जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते ते म्हणतात की सुखदुःख किंवा आपण म्हणून की शक्ती, एकता किंवा क्रम. हे आपण काय बाह्य पण आहे आणि काय आहे आंतरिक पण इथे सांगितलेले असणार आहे. अशा 4 ज्या कल्पना या सरळ कल्पनापासून संपूर्ण मानवी जीवनाची इथे काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आणि ज्याप्रमाणे इंग्रजीच्या 26 अल्फाबेटपासून इंग्रजी वाङ्मयाची इथे निर्माण झालेली आहे, त्याचप्रकारे 4 प्रकारच्या जे सरळ कल्पना आपण आता जे आपण शिकलेलो आहोत, ठीक आहे, तर त्यापासून संपूर्ण ज्ञानाची इथे निर्मिती झालेली आहे. ते म्हणतात की ज्या प्रकारे आपली अल्फाबेट असते इंग्लिशच्या, त्या प्रकारे आपलं हे जे ज्ञान आहे, सरळ ज्ञान आहे, सिंपल ज्ञान आहे, याची कल्पना आहे आपल्याला या 4ही कल्पनांमुळे आपल्याला आयडियामुळे होत असते. तर ते म्हणतात की एवढेच नाही तर मिश्र कल्पनाच्या निर्मितीसाठीही सरळ कल्पनाची आवश्यकता असते. बरोबर आहे ना. तर मिश्र कॉम्प्लेक्स जेव्हा गोष्ट येते ते तेव्हा ते कॉम्प्लेक्स का स्वतःहून बनते का नाही, तर त्याच्यामध्ये सरळ कल्पना, सिंपल कल्पना जेव्हा येत असते त्याच्यानंतर ते कॉम्प्लेक्स स्टेज कधी जटिल होत जात असते. आणि अशा प्रकारे सरळ कल्पना या मिश्र कल्पनाची पूर्वस्थापना आहे असे इथे पूर्व अवस्था आहे असे इथे म्हटले तरी इथे काय होणार आहे, वावगे ठरणार नाही आहे. कारण सरळ कल्पना या मिश्र कल्पनाचीच काय असणार आहे, पूर्व अवस्था असणार आहे. तर या व्हिडिओ इथे पूर्ण संपलेला असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे फ्रेंड्स. थोडंसं माझं पण काम इथे आता सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ इथे देऊ शकणार नाही. तरी मी तुमच्यापर्यंत तुमचे टॉपिक रिलेटेड व्हिडिओ इथे घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.